आणि वैराग्य संपन्न असे जे आहेत ते ज्ञान मार्गाने जाण्यासाठी म्हणून नाम जपतात. आणि तुम्ही आम्ही सुद्धा त्या मूळ निर्गुण निराकार सगुणाचे आधारे निर्गुणा पाविजे असं जे समर्थ म्हणतात, त्यानुसार तुम्ही आम्ही सामान्य जन या सगुणाची उपासना करत करत हळूहळू त्या निर्गुण निराकार निरुपाधिक अशा त्या ब्रह्मापर्यंत जाऊन पोचतो. आणि अशा प्रकारानं अत्यंत अनुपमेय असं जे ब्रह्मसुख आहे, जे अत्यंत परमसुख आहे, ते ये योगी जे त्यांना अष्टांग योगाने अत्यंत महान कष्ट करून जे मिळतं ते नुसत्या नामजपानं अतिशय सहज सरळपणानं मिळतं. कारण या योगाच्या ज्या 8 पायऱ्या आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, इतक्या सगळ्या पायऱ्या चढत चढत तो योगी शेवटी त्या परब्रह्माप्रत पोचतो. परंतु या नामाच्या आधाराने सगळे संत, अगदी ज्ञानेश्वर असोत, तुकाराम असोत, नामदेव असोत, सगळे संत एक मुखानं सांगतात की जे ज्ञानमार्गानं, कर्ममार्गानं आणि योगमार्गानं अत्यंत कठीण अशी साधना करत करत जे ध्येय गाठायचं ते आपण साधं फक्त मुखानी अखंड रामनाम, जे म्हणजे तुमचं आवडतं नाम असेल ते नाम घेण्यानं आपल्याला तेच ध्येय, तोच परमात्मा प्राप्त होतो. आणि म्हणून ते म्हणतात की हा अनुभव घेऊन पहा की ते कसं अनुपमेय असा हा अनुभव आहे. कारण त्याच्या या नामस्मरणामध्ये कोणताही दोष नाही आणि मिळणारं फळ मात्र अत्यंत अवर्णनीय, अकथनीय असं आहे. आणि जे एखादं आपलं ध्येय एखाद्याने ठरवलं असेल त्याप्रमाणे त्याला ते ध्येय त्याला हे नामच मिळवून देतं. कसं? गूढ गती जे जाणू पाहती, नाम जिभेने जपता जाणती. आता एखाद्याला काही सिद्धी मिळाव्यात म्हणून जर तो नाम घेत असेल तर अत्यंत गूढ असे जे काही शास्त्र ग्रंथ आहेत त्यातले मला गूढार्थ समजावेत किंवा खूप दूरचं दूरदर्शन, दूरश्रवण किंवा या अष्टसिद्धी अणिमा, लघिमा, गरिमा, महिमा इत्यादी या ज्या अष्टसिद्धी आहेत त्या मिळाव्यात असं जर एखाद्याने ध्येय मनात धरून तो जर नाम घेत असेल तर त्याला ते ध्येय सहजी प्राप्त होतं. आणि पुढे म्हणतात, नाम जपती साधक लय लावणी, होती सिद्ध आणि मादिक लावणी. आणि अशा प्रकाराने जर तो सगळं आपलं पंचप्राण एकवटून एकाग्र होऊन त्या नामामध्ये पूर्ण रस घेऊन जर ते नाम तो सतत जपत राहिला तर त्याला हव्या त्या सगळ्या सिद्धी त्याला नक्कीच मिळतात. आणि कोण कोण कसं नाम घेतात तर इथं म्हणतात, भक्त आर्त अति नामा जपती, होती सुखी सुसंकट टळती. आता भक्तांचे जे 4 प्रकार आपल्याला भगवद्गीतेत सांगितलेले आहेत की आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी, या 4ही प्रकारांचे भक्त हे नाम घेत असतात, नाम जपत असतात. आर्त म्हणजे एखादा अत्यंत संकटात सापडलेला आहे. आता जसं भागवतामध्ये आपण गजेंद्रची कथा पाहतो ना की त्या नकराने पाय इतका घट्ट धरलेला आहे, सगळे त्याची बायको, त्याचा परिवार, त्याचे मित्र सगळे हळू हताश होऊन निघून गेले. आणि मग त्याला जेव्हा कळलं की एक भगवंताशिवाय, एक नारायणाशिवाय आपल्याला या संकटातून कोणीही सोडवणार नाही, म्हणून त्यानं अत्यंत आर्ततेनं
भगवंताचं नारायणा सोडव असं म्हणून तिथलंच एक कमळ भगवंताच्या दिशेनं जेव्हा फेकलं त्यावेळेला भगवंत, आपल्या सर्वांना माहिती आहे की गरुडाची गतीसुद्धा त्यानं कमी वाटली म्हणून ते ताबडतोब मनोगतीनं धावत तिथे आले आणि गजेंद्राचा आणि त्या नक्राचा दोघांचाही भगवंतांनी उद्धार केला. त्यामुळं अशा या आर्त भक्ताचंही या नामजपानंच कल्याण होतं. आणि त्याचप्रमाणे राम भक्त जग चतुप्रकारी सुकृती अनघ उदार हिचारी. मगाशी सांगितल्याप्रमाणे आता तो अर्थार्थी आहे, म्हणजे त्याला काही मिळवायचं आहे. म्हणजे ध्रुवासारखा त्याला वडिलांनी अपमान करून जेव्हा ढकलून दिलं त्यावेळेला मला अढळ पद हवं असं म्हणून तो एक त्या अर्थाने ते ध्येय ठेवून ज्यावेळेला तो नाम जपत होता त्यावेळेला त्यालाही या नामस्मरणानं अढळ पद प्राप्त झालेलं आहे. किंवा एखादा जिज्ञासू आहे की भगवंत हा कसा आहे, तो सगुण आहे का निर्गुण आहे, त्याचं जे अनेक ग्रंथात अनेक शास्त्रात वर्णन केलेलं आहे की त्याची अत्यंत सुंदर असं त्याचं आपाद मस्तक असं रूप आहे, सुंदर सुंदर त्याची कोमल गुलाबसर अत्यंत मृदू मलायम पावलं आहेत, त्याच्या पोटऱ्या सुंदर आहेत, त्याचे गुडघे, त्याच्यावर त्याचं जे पितांबर आहे ते अत्यंत त्याला शोभून दिसतंय, कमरेला त्याला मेखला आहे, त्याचे अत्यंत नाभी हे अत्यंत खोल सखोल गंभीर आहे, त्याच्या छातीवरती हे वैजयंती माळा रुळती आहे, त्याचबरोबर त्या जे सुंदर असं रत्नजडित एक पदक आहे त्या पदकाच्या मागे त्या भृगूंनी मारलेली लाथ श्रीवत्स लांछन म्हणून प्रभू नारायण किंवा विष्णू मोठ्या प्रेमानं मिरवत आहेत. आणि अशा प्रकारानं त्यांचे अत्यंत सुंदर असे आजानुबाहू ते आहेत. त्यांच्या 4 हातामध्ये शंख चक्र गदा पद्म ही आयुध आहेत. सुंदर त्यांचं मुखकमल आहे, अत्यंत आकर्ण असे नेत्र आहेत, अत्यंत मृदू मुलायम अशी त्यांची सगळी अंगकांती आहे, उत्तम असा त्यांचा नीलवर्ण आहे आणि प्रभूंचं हास्य हे जणू काही अत्यंत मन मोहून घेतंय. आणि अशा प्रकारे प्रभूंचं पूर्ण रूप अगदी पायापासून मस्तकापर्यंत आठवत आठवत ज्या वेळेला तो नाम घेतो त्यावेळेला त्या जिज्ञासूची प्रभूंच्या रूपाबद्दलची, त्यांच्या गुणांबद्दलची तो जे जे काही ध्येय मनात ठरवेल त्या त्या प्रकारानं त्याला तशी तशी अनुभूती येत जाते. आणि जो ज्ञानी आहे तो ज्ञानात एव तु कैवल्यम, प्रभू हा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, गुरुर्नैव शिष्यम, अगदी मी गुरु म्हणजे गुरु नव्हे, मी शिष्य नव्हे, माझी माता नव्हे, माझे वडील नव्हेत, हा देह माझा नव्हे, ही बुद्धी माझी नव्हे, हे सगळं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हे सगळं चैतन्यमय हे भगवत स्वरूपच मी आहे, ब्रह्मस्वरूपच मी आहे. अशा पद्धतीने नाम घेता घेता सुद्धा तो ज्ञानाने प्रभूशी एकरूप होऊ शकतो. आणि हे चारीही भक्त कसे आहेत, तुलसीदास म्हणतात सुकृती, अत्यंत पुण्यवान आहेत. अनघ म्हणजे अत्यंत ज्यांच्या ठिकाणी अगदी लवलेश सुद्धा पापाचा नाही. अघ म्हणजे पाप, अनघ अघ म्हणजे पाप नसणे, म्हणजे अत्यंत पुण्यवान आहेत आणि अतिशय उदारही आहेत. असे हे चारही भक्त या नामाच्या आधाराने माझ्यापर्यंत येऊन पोचतात असं प्रभू म्हणतात. असं नामाधार चहू चतुरा प्रती, ज्ञानी प्रभू सविशेषे प्रियती, नाम प्रभाव वेदी चहू युगे, आन उपायन विशेष कलियुगी. तेव्हा तुळशीदास म्हणतात
की या चारही प्रकारच्या भक्तांना माझ्या एक नामाचाच आधार असतो. परंतु या चारही भक्तांमध्ये प्रभू म्हणतायत की मला ज्ञानी प्रभूचं विशेष हे प्रियाती, ज्ञानी भक्त माझा फार आवडता आहे. कारण प्रभू कसे आहेत हे आधी जाणून घेतो आणि ते जाणल्यामुळं अत्यंत प्रेमादरानं त्यांना मानतो आणि मग प्रभूंचं तो नाम घेत राहतो. अत्यंत प्रेमादर, अत्यंत भक्तीने अष्टसात्विक भावापन्न होऊन. म्हणून कारण आपण एका उदाहरणानं आपण हे समजूया की ज्ञानी भक्त कसा प्रभूला प्रिय असतो. आपली आई असते, आपल्याला लहानपणी ती फक्त आपल्याला खाणं देणारी, उत्तम आपल्याला नटवणारी, सजवणारी एवढंच माहिती असतं. परंतु जसजसे आपण मोठे होतो तसतसं या आपल्या आईने आपल्यासाठी किती खस्ता खाल्ल्या आहेत, किती कष्ट घेतलेले आहेत, किती तिने आपल्याला पोटाला चिमटा काढून स्वतःला उपाशी ठेवून काही वेळेला आपल्याला जे पूर्ण पोटभर जेवायला दिलेलं आहे आपल्या कल्याणासाठी. म्हणून ती रात्र जागून आपल्या आजारपणात तिने रात्री जागवलेले आहेत वगैरे वगैरे. अशी आईची थोरवी. जसं जसं आपण मोठे होऊ तसं आपल्याला कळायला लागते आणि मग त्या दृष्टीने आपण आपल्या आईला अत्यंत प्रेम आणि आदरानं तिला वागवतो. तसं प्रभू हे कसे आहेत तर अकारण करुणा करणारे आहेत. कोणत्याही कारणाविना सर्वांच्यावर प्रत्येक जीवावर त्यांची अत्यंत दया, करुणा, प्रेम, भक्ती हे आहेच. पण असा भक्त जो भगवंताला जाणून आणि मानून त्याची भक्ती करतो तो अर्थातच त्याला नक्कीच जास्त आवडतो. जसं आपल्या एखाद्या कुटुंबामध्ये 3-4 मुलं असतील आणि त्यातला एखादाच मुलगा अगदी सेनेमध्ये जाऊन जणू काही परमवीर चक्र मिळवून आला तर तो जसा अत्यंत प्रिय होईल तसं या 4 भक्तातले ज्ञानी भक्त हे भगवंताला अत्यंत प्रिय असतात. आणि ज्ञानी असूनही तो अत्यंत निरंकारी असतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हनुमान, नारद हे अर्थात सगळेच भक्त आहेत. पण सगळ्यामध्ये कारण सुंदरकांडात आपण पाहतो की सगळं हे अचाट अफाट अशी, कारण एवढा 100 योजनांचा सागर ओलांडून जायचं आणि तो तेवढा पुन्हा परत यायचं. त्या सुरसा, सिंहिका, लंकिनी या सगळ्या संकटांना तोंड देत देत ज्या सीतेला आपण कशी आहे हे पाहिलंही नाही, ती कशी आहे हे माहितीही नाही, ती कुठे आहे हेही माहिती नाही, ते सगळं शोधून तिची भेट घेऊन तिला रामांचा निरोप देऊन आणि तिला आश्वासन देऊन की राम तुला आता लवकरच भेटतील आणि या संकटातून सोडवतील, अशा पद्धतीने तिला आश्वासन देऊन तिला माता समजून तिचा अत्यंत आदर आणि प्रेमादरपूर्वक तिला नमस्कार करत तिला आश्वासित करत हे सगळं रामभक्त, रामदूत म्हणून हनुमंतांनी केलेलं. म्हणून सगळ्या भक्तात अग्रगण्य असं प्रत्येक भक्तीचं अगदी श्रवणम कीर्तनम पासून ते आत्मनिवेदनापर्यंत 9ही भक्तीमध्ये प्रत्येक भक्तीमध्ये हनुमान हे अत्यंत सरस, अत्यंत श्रेष्ठ असे आहेत. आणि पुढे ते तुळशीदास म्हणतात नाम प्रभाव वेदिही चहुयुगी आन उपायन विशेष कलियुगी. या नामाचा प्रभाव वेदांनीच सांगून ठेवले की 4ही युगात आहेच आहे. परंतु तुमच्या आमच्या सुदैवानं या कलियुगात या नामासारखा
अत्यंत साधा, सुगम, सोपा उपाय दुसरा कोणताही नाही. अतिशय कलियुगात भगवंतापर्यंत पोचण्याचा साधा, सरळ, सोपा उपाय म्हणजे भगवंताचं नाम घेणे. परंतु आपण असे कृतघ्न आहोत की ज्या गर्भामध्ये आपल्याला सगळ्या त्या नाकातोंडात, घशात सगळं आईचं मलमूत्र, अन्न हे जाऊन आपण कासावीस होत होतो आणि त्यावेळेला आपण परमेश्वराला असं आश्वासन किंवा वचन दिलेलं आहे की प्रभू मला या यातनातून सोडव, बाहेर आल्यावर मी तुझं नाम अखंड घेईन, तुझं स्मरण करीन. परंतु ज्या क्षणी गर्भातून तो जीव बाहेर येतो त्या क्षणी तो सोहम म्हणणारा लगेच त्याची भाषा बदलून कोहम असं म्हणायला लागतो आणि भगवंताला विसरून जातो. असे आपण अत्यंत कृतघ्न आहोत. कारण ज्ञानमार्ग, योगमार्ग हा अत्यंत अवघड, म्हणून आपण त्याच्या वाटेला जात नाही. कर्म हे तर अतिशय अत्यंत वेचकपणानं, सुबकपणानं, तत्परतेनं, उत्तम असं अगदी निवडकपणानं जसं शास्त्रात सांगितलंय तसं काटेकोर 100% हे आपल्या हातून होत नाही. म्हणून साधा सरळ उपाय नाम घेणे. पण हे साधं नाम नुसतं रामनाम म्हणून काय होतंय असं म्हणून त्याच्याकडेही आपण दुर्लक्ष करतो. असे आपण अत्यंत कृतघ्न असे आहोत. म्हणजे अवघड जमत नाही, सोपं येत नाही, अशा पद्धतीने आपण या नामाचा अनादर करतो आहोत. आणि म्हणून सगळे वेद, उपनिषद, वेदांग, सगळे शास्त्र, धर्मग्रंथ आणि संत एक मुखानं सांगतात की बाबा हे नाम तू कसंही घे, पण घे. मग चालताना घे, जेवताना घे, झोपताना घे, मग सतत पण घे. पण तेही आपण विसरतो. आणि अशा प्रकारानं आता या शेवटच्या दोह्यात तुलसीदास 22व्या दोह्यात काय सांगतायत ते पाहू आणि आपण थांबू. सकल कामना हीन जे राम भक्ती रसलीन, नाम प्रेम सुधारधी त्यांनी कृत मन मीन सियावर, रामचंद्र की जय शरणम. तेव्हा आधी कारण आमचे सद्गुरू म्हणत असत, ज्या वेळेला आपल्याला पोटाला मिळत नाही, अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत सकाम अशी भक्ती करावी हे अगदी मान्य. परंतु ते ती आपली इच्छा पूर्ण झाली की आपल्याला पोटभर अन्न मिळायला लागलं, अन्न वस्त्र निवारा सगळं व्यवस्थित मिळायला लागलं की मग आता किमान 60 नंतर तरी आपले सगळे कर्तव्य संपल्यानंतर निदान आता तरी भगवंतासाठी म्हणून भगवंताचं नाम घ्यावं असं निष्कामतेने जो अत्यंत भक्तीमध्ये लीन होऊन काया वाचा मनःपूर्वक सगळं आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार त्यात एकवटून एकाग्र होऊन ज्या वेळेला तो निष्कामतेनं नाम घ्यायला लागेल त्यावेळेला तो मला अत्यंत तो जीव आवडेल. आणि कसं म्हणतात ते, नाम प्रेम सुधारुधी. आता हृदयामधल्या हृद म्हणजे डोह. कारण नदी काही वेळेला आता सध्या तर आपण पाहतोच आहोत की आजच्याच पेपरला आलं होतं की प्रयागमध्ये सुद्धा त्या नद्या आता अत्यंत उन्हाळ्यानं आटत चाललेल्या आहेत. परंतु डोह ही एक वस्तू अशी असते की ती कधीही आटत नाही, त्यातलं पाणी कमीही कधीच होत नाही. म्हणून इथे तुलसीदास म्हणतायत की हृदयरूपी प्रेमाने भरलेल्या या डोहामध्ये ज्या वेळेला भगवंताचं नाम
हे त्यात अत्यंत आनंदानं डुबक्या मारणारा मासा व्हावा. त्याप्रमाणे जसं नाम तिथे राहील या हृदयामध्ये, त्या डोहामध्ये अत्यंत पाणी असणाऱ्या ठिकाणी मासा जसा प्रेमानं आनंदानं तिथं खेळत राहतो, त्याप्रमाणे अतिशय प्रेमानं, अत्यंत लढिवाळतेनं, अत्यंत जिव्हाळ्यानं, अत्यंत आपुलकीनं, मनापासून अंतःकरणापासून ज्या वेळेला जीव हा आपला सगळा प्रेमरस त्या नामामध्ये ओतून ज्या वेळेला ते नाम घ्यायला लागेल, त्यावेळेला तो जीव मला अत्यंत आवडता, अत्यंत प्रिय होईल, असं इथे तुलसीदास रामप्रभूंच्या वतीनं आपल्याला सांगतायत. आणि अशा पद्धतीनं आपण अत्यंत प्रेमानं, नेमानं, आदरानं, विनयानं, आनंदानं आणि आत्यंतिक सुखानं असं आपण नाम सतत घेत राहावं आणि आपलं शरीर पुण्य असं बनवावं आणि त्या रामप्रभूची प्राप्ती या नामाच्या आधारानं आपण करून घ्यावी, अशी त्या तुलसीदासानं, तुलसीदासावतार आमच्या सद्गुरूंना आणि रामप्रभूंना अत्यंत विनम्रतेनं प्रार्थना तुमच्या सर्वांच्या वतीनं आणि माझ्याही वतीनं प्रार्थना करून आपल्याला रामप्राप्ती व्हावी अशी त्यांना कळकळून प्रार्थना करते आणि इथे माझ्या शब्दांना विराम देते. नान्यास्पृहा रघुपते हृदये स्मदीये, सत्यं वदामि च भवान् अखिलान्तरात्मा. भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गवनिर्भरां मे, कामादिदोषरहितं कुरु मानसं च. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री कृष्ण.